पण अत्यंत महत्त्वपूर्ण अपडेट पाहतो हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पाहावा। वाहतूक भत्त्यासाठी राज्यातील ह्यांना मिळणार लाभ, कोणाला लाभ मिळणार पाहूया सविस्तर। आपण समोर परिपत्रकसुद्धा पाहणार आहोत, हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पाहावा। नमस्कार मित्रांनो, चॅनलमध्ये आपले स्वागत आहे। तत्पूर्वी आपण नवीन असाल चॅनलला आता सबस्क्राईब करा, समोरील बेल आयकॉनला क्लिक करा। निश्चितच नवनवीन अपडेट अखिल तामसर क्लासेस चॅनलमार्फत सतत आपल्याला पाहायला मिळते, पाहूया सविस्तर। राज्यातील दुर्गम, लहान आणि शाळेपासून दूर असलेल्या वस्तीमधील विद्यार्थ्यांना शिक्षणापासून वंचित राहावे लागू नये यासाठी महाराष्ट्र शासनाने महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे। केंद्र शासनाच्या बालकाचा मोफत व सक्तीचा शिक्षणाचा हक्क कायदा 2009 RT ॲक्ट आणि महाराष्ट्र बालकाचा मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा हक्क नियम 2011 मधील तरतुदीनुसार राज्यातील 4000 वसतिस्थाने हॅबिलिटेशन सन 2026-27 या शैक्षणिक वर्षासाठी घोषित करण्यात आली असून या वस्तीमधील 24,825 विद्यार्थ्यांना वाहतूक भत्ता अथवा वाहतूक सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहे। शालेय शिक्षण क्रीडा विभागाने शासन निर्णय क्रमांक 2026-67 HD 6 अन्वये हा निर्णय जाहीर केला आहे। काय आहे शासनाचा निर्णय? राज्यातील अनेक ग्रामीण आणि शहरी भागामध्ये काही लहान वस्त्या अशा आहेत की तेथून जवळच्या शाळेपर्यंत पोहोचण्यासाठी विद्यार्थ्यांना मोठे अंतर पार करावे लागते। त्यामुळे विद्यार्थ्यांच्या शिक्षणात अडथळे निर्माण होतात आणि शाळाबाह्य होण्याची धोका वाढतो। ह्याच पार्श्वभूमीवर शासनाने अशा वस्तीची निवड करून तेथील विद्यार्थ्यांना शाळेत जाण्यासाठी आर्थिक मदत देण्याचा निर्णय घेतला आहे। कोणत्या विद्यार्थ्यांना मिळणार लाभ? शासन निर्णयानुसार खालील अंतराच्या निकषानुसार विद्यार्थ्यांना वाहतूक भत्ता देण्यात येणार आहे। प्राथमिक स्तर येत्या 1ली ते 5वीसाठी विद्यार्थ्यांच्या निवासस्थानापासून 1 किलोमीटरच्या परिसरात शाळा उपलब्ध नसल्यास वाहतूक भत्त्याचा लाभ मिळणार। उच्च प्राथमिक स्तर 6वी ते 8वी विद्यार्थ्यांच्या निवासस्थानापासून 3 किलोमीटरच्या परिसरात शाळा उपलब्ध नसल्यास लाभ मिळणार। माध्यमिक स्तर 9वी ते 10वी विद्यार्थ्यांच्या निवासस्थानापासून 5 किलोमीटरच्या परिसरात शाळा उपलब्ध नसल्यास वाहतूक भत्ता दिला जाणार। 4000 वसतिस्थाने कशी निवडली? राज्यातील सर्व जिल्हा आणि महानगरपालिकेकडून शाळा वस्ती यामधील अंतराची माहिती संकलित करण्यात आली होती। ह्या माहितीचे विश्लेषण महाराष्ट्र प्राथमिक शिक्षण परिषद मुंबई यांनी केले। विश्लेषणानंतर प्राथमिक, उच्च प्राथमिक आणि माध्यमिक स्तरावरील विद्यार्थ्यांसाठी पात्र असलेल्या वस्तीची यादी तयार करण्यात आली। त्यानुसार राज्यातील ग्रामीण शहरी भागातील एकूण 4000 वसतिस्थाने निवडण्यात आली असून त्यामधील 24,825 विद्यार्थ्यांना या योजनेचा लाभ मिळणार आहे। थेट बँक खात्यात जमा होणार रक्कम। शासनाने लाभार्थ्यांना देण्यात येणारी रक्कम थेट लाभांतरण DBT पद्धतीने वितरित करण्याचा निर्णय घेतला आहे। यामुळे पारदर्शकता वाढणार, लाभार्थ्यांना वेळेत रक्कम मिळणार, मध्यस्थांचा हस्तक्षेप टाळणार जाणार, निधी वितरणातील अनियमितता कमी होणार। वाहतूक भत्त्याची अनुंगीय रक्कम विद्यार्थ्यांच्या किंवा त्यांच्या पालकांच्या बँक खात्यात थेट जमा केली जाणार आहे। शाळा बंद होणार नाहीत। वाहतूक भत्ता योजना राबविताना कोणतीही शाळा बंद करण्यात येणार नसल्याचे शासनाने स्पष्ट केले आहे। काही भागामध्ये शाळा एकत्रीकरणाबाबत निर्माण झालेल्या चर्चांच्या पार्श्वभूमीवर शासनाने हा निर्णयामध्ये स्पष्ट नमूद केले आहे की या शासन निर्णयामुळे राज्यातील कोणतीही शाळा बंद केली जाणार नाही। शिक्षण हक्क प्रभावी करण्यासाठी हा महत्त्वपूर्ण पाऊल। शिक्षणाचा हक्क कायद्याचा मूलभूत उद्देश प्रत्येक बालकाला सुलभ आणि समान शिक्षण उपलब्ध करून देणे हा आहे। दुर्गम भागातील विद्यार्थ्यांना शाळेपर्यंत पोहोचवण्यासाठी होणारा खर्च आणि प्रवासातील अडचणी लक्षात घेऊन शासनाने घेतलेला हा निर्णय शिक्षण क्षेत्रातील महत्त्वपूर्ण मानला जात आहे। विशेषतः आदिवासी, डोंगराळ, दुर्गम आणि विखुरलेल्या वस्त्यांमध्ये राहणाऱ्या विद्यार्थ्यांना याचा मोठा फायदा होणार आहे। वाहतूक सुविधेमुळे विद्यार्थ्यांची शाळेतील उपस्थिती वाढल्यास मदत होईल, गळतीचे प्रमाण कमी होईल आणि शिक्षणाचा हक्क अधिक प्रभावीपणे राबवला जाईल। महत्त्वाचे मुद्दे एका नजरेत। राज्यातील 4000 वसतिस्थाने घोषित, 24,825 विद्यार्थ्यांना वाहतूक भत्ता सुविधेचा लाभ। येत्या 1ली ते 5वीसाठी 1 किलोमीटर आत शाळा नसल्यास लाभ। येत्या 6वी ते 8वी 3 किलोमीटर आत शाळा नसल्यास लाभ। येत्या 9वी ते 10वी 5 किलोमीटर आत शाळा नसल्यास लाभ। लाभार्थ्यांच्या खात्यात DBT पद्धतीने रक्कम जमा। ग्रामीण व शहरी दोन्ही भागाचा समावेश। कोणतीही शाळा बंद होणार नाही, शासनाची स्पष्ट भूमिका। राज्य शासनाच्या या निर्णयामुळे हजारो विद्यार्थ्यांना शाळेत जाणे सुलभ होणार असून शिक्षणाचा हक्क कायद्याची प्रभावी अंमलबजावणी करण्याच्या दिशेने हे एक महत्त्वाचे पाऊल मानले जात आहे। हा व्हिडिओ उपयोगी वाटला असेल लाईक, शेअर आणि अखिल तामसर क्लासेस चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, कमेंट्स करा, मित्रांना शेअर करा। असे नवनवीन अपडेट आपल्यापर्यंत सहज पोहोचतील। हे पूर्ण परिपत्रक शासनाने अखिल तामसर क्लासेसच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक आहे, तिथून डाउनलोड करू शकता।